श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 21 जुलै, वार रविवार आणि उद्या आलेली आहेत गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते, परंतु गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या दिवशी आपल्या गुरूंची सेवा उपासना केली जाते. गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो. गुरुपद घेतलं जातं, गुरु केले जातात. म्हणून या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा आणि उपासना ही आवर्जून करायची आहेत. तसेच पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करतो, त्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत बनतो, पुण्याची प्राप्ती होते. तसेच आर्थिक स्थिती ही मजबूत बनते. पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात. सर्व कामं मार्गी लागतात. जीवनातील कष्ट संकट दूर व्हावी आणि घरात सुख शांती समृद्धी नांदावी. या दिवशी अनेक जण व्रत करून विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात. म्हणून या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत करा. या दिवशी व्रताला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा तिच्या पतीला आणि मुलांना होत असतो. यामुळे दिवशी स्त्रियांनी आवर्जून व्रत करा. पुरुषांना शक्य झालं तर पुरुषांनी सुद्धा हे व्रत नक्की करा. हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. प्रत्येक कामात यश मिळतं. यशाचा मार्ग खुला होतो. म्हणून गुरुपौर्णिमेला व्रत हे केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने सर्व दुःख संकट दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराची पूजा म्हणजे उंबराच्या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं. या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करत असतात. बघा, कुणी 21 दिवसांचं पारायण करतं, कुणी 11 दिवसांचं पारायण हे केलं जातं. हे पारायण केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होतात, दुःख नष्ट होतं, सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात. परंतु आता सर्वांनाच या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे करणं शक्य झालं नसेल. परंतु तुम्ही या गुरुपौर्णिमेला जर उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण केली तर दत्तगुरूंचा भरभरून तुमच्यावरती आशीर्वाद हा प्राप्त होईल. औदुंबराखाली दत्तगुरूंचे वास्तव्य असतं आणि या वृक्षाला कल्पतरू असं म्हटलं जातं. या उंबराच्या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी आहे आणि कुंडलीतला शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात. असं मानलं जातं की उंबराची झाडाची पूजा केल्याने कुंडलीतला शुक्र ग्रह हा बलवान होतो. सोबतच पैशासंबंधित समस्या ह्या दूर होतात. जीवनातील सर्व दुःख संकट दरिद्री ही नष्ट होते. कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता भासत नाही. पण ज्याच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा कमकुवत असेल तर तिथे दारिद्र्य आणि आर्थिक समस्या तंगी ही कायम राहते. त्या व्यक्तीच्या कुठल्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊन संकट दूर होईल. दारिद्र्य आणि गरिबी ही देखील संपेल आणि मनातील कितीही जुनी कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे.
यानंतर ना या पाण्यामध्ये थोडंसं केसर असेल तर केसर टाका किंवा लाल चंदन तुम्हाला टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे। यानंतर ना थोडेसे तांदूळ हातात घ्यायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे, ते तांदूळ लाल पिवळे बनवायचे आहेत। आणि यानंतर एक तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे। हा दिवा, हे पाणी आणि हे तांदूळ घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। यानंतर ना ते पाणी तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे। जे तुम्ही अक्षता घेऊन गेले आहेत तांदूळ, लाल पिवळ्या कलरचे तांदूळ, हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्या औदुंबराच्या वृक्षाला। यानंतर ना या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत 11 प्रदक्षिणा करायच्या। दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची मनोभावे इच्छा व्यक्त करायची आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या औदुंबराच्या वृक्षाचं एक पान तोडायचं आहे। पान तोडताना सर्वप्रथम तुम्हाला दत्तगुरूंची माफी मागायची आहे की आज मी हे पान तोडत आहे, हे पान तोडल्यामुळे माझ्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होणार आहेत। तर एक पान तोडून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर ना हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे। थोडंसं हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याचा गंध बनवायचा आहे आणि यानंतर एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। यानंतर ना ते पान तुम्हाला उजव्या हातामध्ये ठेवून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर जो मंत्र तुम्हाला येईल त्या मंत्रात तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे। ते पान हातामध्येच ठेवून तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हे पान आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरूंसमोर ठेवायचं आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे ठेवू शकतात, दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकतात किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तुम्ही तिथे ठेवलं तरीसुद्धा चालेल। यानंतर ना काय करायचं आहे, ते पान तुम्हाला 1-2 तासासाठी ठेवायचं आहे। यानंतर ते पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते पान जे आहे तर ते बांधायचं आहे आणि हे पान घेऊन ज्या वृक्षाला तुम्ही पाणी अर्पण केलं, ज्या झाडाचं तुम्ही पान आणलं त्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे, त्या झाडापाशी जायचं आहे। गेल्यानंतर ना त्या झाडाखाली तुम्हाला एक खड्डा घ्यायचा आहे, मुळापाशी घेतला तरीही चालेल आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला त्या लाल कपड्यासहित ते पान जे आहे तर ते तुम्हाला पुरून टाकायचं आहे। यानंतर पुन्हा दत्तगुरूंना तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हा उपाय तुम्ही नक्की उद्या गुरुपौर्णिमेला करून पहा। दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, दरिद्री ही नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।